चेन स्नॅचिंगच्या मोक्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद 2,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त सांगली. दिनांक 24 मे 2026 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक करून एकूण 2,20,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 5 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सांगली येथील अंकली रेल्वे ब्रिजवर फिर्यादी ज्योती वृषभ उपाध्ये वय वर्ष 47 राहणार पाटील गल्ली अंकली तालुका मिरज जिल्हा सांगली या घरी पायी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या एका संशयित इसमाने त्याच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चेन स्नॅचिंग केले व पसार झाला. या घटनेची तक्रार मिळताच पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी तातडीने पथक गठीत केले. गुप्त माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. चौकशीत असे निष्पन्न झाले की आरोपी हैदर अली सरफराज कायम वय वर्ष 29 राहणार इराणी इनामवाडा मुत्रा तालुका ठाणे जिल्हा ठाणे हा रत्नागिरी नागपूर हायवेवरील इनाम धामणीजवळ एका पॉलिटेक्निकल कॉलेजजवळ असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे मान्य केले. सदर आरोपी हैदर अली सरफराज कायम यांच्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात याआधी अनेक ठिकाणी चेन स्नॅचिंग गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाणे व बृहन्मुंबई पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पथक पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्यासह पोलीस अंमलदार सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात, संदीप नलवडे, संदीप गुरव, उदयसिंह माई, अमीर शाह फकीर, सतीश माने, अमर नरे, सागर डिंगरे, मत्रेता राम खोत, दरिबा बंडगर, मच्छिंद्र बर्डे, महादेव नागणे, विक्रम खोत तसेच विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील सायबर पोलीस ठाणे सांगली यांनी केले आहे.